नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या YouTube चॅनलला स्वागत आहे। आता संकल्प अकॅडमी हे चॅनल म्हणजे या ठिकाणी आपण आता नवीन ओपन केलेलं आहे। तर हे चॅनल फक्त जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताय त्यांच्यासाठी पा, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताय किंवा अग्निवीरची तयारी करताय त्या विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल आहे। तर जे सिलेबस आहे पोलीस भरतीला असो अग्निवीरला असो तो पूर्ण सिलेबस मी या ठिकाणी या चॅनलला, तर त्याच्यामध्ये आपण काय करू, पोलीस भरतीमधील गणित हा एक विषय, तर गणितामध्ये संख्या हा चॅप्टर आहे पहिला। कोणता चॅप्टर आहे? संख्या। तो चॅप्टर आपण सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्ही पुन्हा आणखी जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बा, पहिलाच व्हिडिओ या चॅनलवरचा, ठीक आहे। तर चांगला प्रतिसाद आला पाहिजे बा तुमचा। चला आता पहिलं काय घेणे आपल्याला पोलीस भरतीसाठी, पहिला चॅप्टर आहे संख्या। काय आहे? संख्या। की बाबा आपण हा चॅप्टर घेणार आहे संख्या, ठीक आहे। आता संख्या माहिती तुम्हाला की त्याच्यामध्ये आपण गणितात व व्यवहारात अनेक प्रकारच्या संख्या वापरतो, बरोबर। आपण काय करतो, गणितात आणि व्यवहारात अनेक प्रकारच्या संख्या वापरतो, ठीक आहे। तर त्याच्यानुसार संख्यांचे काही प्रकार आहे ते प्रकार आपण पाहू, ठीक आहे। पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या। काय आहे? नैसर्गिक संख्या। हे पोलीस भरतीसाठी पहिला लक्षात ठेवा, पहिला चॅप्टर घेतो आपण संख्या आणि त्याच्यातला संख्याचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या। आता काय असते नैसर्गिक संख्या, तुम्ही सर्वांनी समजून घ्यायचं। नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर पहा, नैसर्गिक संख्या म्हणजे क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। समजलं का? क्रमवार येणाऱ्या म्हणजे 1 2 3 4 5 6 अनंत पर्यंत जेवढ्याही संख्या आहे त्या पुऱ्या काय नैसर्गिक संख्या आहे, ओके। क्रमवार येणाऱ्या नाही, क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। नाही तर बस आपलं क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात, असे का काही नाही। क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतो। म्हणजेच कसं, तर नैसर्गिक संख्येची सुरुवात आहे, नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होणार? 1 पासून 1 ते अनंत पर्यंत। तुम्हाला नैसर्गिक संख्या समजलं काय असतं? ठीक आहे, डेफिनेशन लक्षात राहील। क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं, क्लिअर? ओके। चला आता नंतर की बाबा मग तुम्ही म्हणशाल सर शून्य ही नैसर्गिक संख्या आहे का नाही आहे? नाही, शून्य ही नैसर्गिक संख्या राहणार नाही। कारण की का, आपण शून्याचा वापर या ठिकाणी व्यवहारात करत नाही। मला सांगा, तुम्ही जर समजा दुकानात गेले आणि त्या दुकानदाराला म्हणलं काका आम्हाला 0 रुपयाचं तेल द्या किंवा 0 रुपयाची साखर द्या, याचा व्यवहारात वापर करतो का 0 रुपयाची नोट आहे का? नाही ना, कारण नाणं 0 रुपयाचं नाहीये। तर त्या ठिकाणी म्हणजेच काय, शून्य ही नैसर्गिक संख्या येणार नाही, क्लिअर? ओके, काय अडचण कोणाला? शून्य ही नैसर्गिक संख्या राहणार नाही। नंतर पुन्हा तुमच्या माइंड मध्ये येत असेल पुन्हा की बाबा मग आता -1 -2 -3 -4 या संख्या आहे का नैसर्गिक? नाही। हे पहा, वजामध्ये जेवढ्याही संख्या आहे त्या नैसर्गिक संख्या राहणार नाही। आता तुम्हाला विचारलं पण की बाबा -7 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही। वजा शून्यासहित जेवढ्याही ऋण संख्या आहे तेवढ्या नैसर्गिक संख्या राहणार नाही, क्लिअर? ओके, म्हणजे शून्य ही संख्याच नाही। समजलं ना? ठीक आहे, नैसर्गिक संख्या समजला असेल तुम्हाला, त्याच्यावरचे आणखी 2-3 एक्झाम्पल घेऊ। आता याच्यात पेपरला प्रश्न कसे विचारला जातात बा आपल्याला, ते पेपरला प्रश्न कसे विचारतात की बाबा 1 ते 40 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर भाऊ लक्ष दे, 1 ते 40 म्हणलं ना तर टेन्शन घ्यायचं नाही, मी ट्रिक सांगणार, सोप्या ट्रिक सांगणार तुम्हाला याच्यावर। 1 ते 40 पर्यंत नैसर्गिक संख्या म्हणलं, याची बेरीज काढा म्हणलं तर काय करायचं? 39 करून घ्यायचं। 39 झाला 41, बरोबर।
आणि मला सांग 1 ते 40 म्हणलं ना, मग 40 च्या निम्मे करायचं. 40 च्या निम्मे काय 20 गुणिले 20 कर. 20 1 20, 20 ची 0 हातचा रे 2, 20 चोक 80, 80 2 82. क्लिअर झालं का की बाबा 1 ते 40 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे 820. काय केलं बघता आपण की बाबा 39 41 आणि 40 च्या निम्मे 20 त्या दोघांचा गुणाकार केला. समजलं? ठीक आहे. आता बघा दुसरं तुम्हाला विचारलं बाबा 1 ते 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. बावड्या घाबरून जायचं नाही, नाही तर आपण 1 2 3 असं लिहून घेतो नंतर बेरीज करतो. तसं करायचं नाही. काय करायचं 1 आणि 100 किती झाला 101 म्हणजे इथे येणार आहे 101 गुणिला 100 पर्यंत सांगितलं होतं ना, मग 100 च्या निम्मे घेऊ ना. 100 च्या निम्मे किती आहे 50. ओके. मग या शून्याचा विचार थोडस वेगळा करू ना आपण. 5 1 5 करू पहिले. 5 0 0 5 1 5 राहिलेला 0 5050. भाऊ आलं का उत्तर? आलं ना. क्लिअर झालं का? समजा आता आपल्याला विचारलं बाबा त्यांनी 1 ते 70 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर तुम्ही काय करणार आहे 1 ते 70 म्हटलं तुम्ही काय करणार आहे 70 आणि 1 किती आला 71 आणि 70 च्या निम्मे किती 35. समजलं का? मग तुम्ही काय करणार आहे ठिकाणी 71 गुणिला 35 5 1 5 5 7 35 3 1 3 3 आता 21. क्लिअर झालं ना. 5 5 5 3 8 3 1 4 2 2 2485 किती येणार आहे 2485. क्लिअर. 5 1 5 5 आता 35 3 1 3 3 आता 21. मग याची बेरीज करा ना. समजलं ना मित्रांनो? ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आता